मावळतीचा भास्कर पठारांवर काळ्या सावलीची चादर पसरवतो. कोकणातील सडे या सावलीच्या छायेत निद्रिस्त होतात. या अंधारलेल्या जगाला जिवंत ठेवण्याचं काम बेडकांचे आवाज करतात. आळसावलेल्या वातावरणातही इवल्याशा मुंग्यांची अंगमेहनत सुरूच असते. जांभा दगडाखालून बाहेर पडलेला फुरसेसा निशाचरांच्या विश्वाला भयाची जाणीव करून देतो. इतक्यात दुरून आलेला एक आवाज या वातावरणात गूढता निर्माण करतो. या आवाजाची दिशा आपल्याला सड्यावर पहुडलेल्या कोल्ह्याच्या या कोल्हेकुईपर्यंत घेऊन येते. या आवाजामुळे कोल्ह्यांविषयीच्या कुतूहलाचं वलय अधिक घट्ट होतं. अनेक प्रकारच्या कथा, म्हणी आणि वाक्यप्रचारांमधून कोल्ह्यांसोबत आपली ओळख झाली असली तरी समाजमनात आजही त्यांच्याविषयी अनेक समज आहेत. कोल्हा हा श्वानकुळातील प्राणी. जगात कोल्ह्याच्या 3 प्रजाती सापडतात. त्यापैकी भारतात सर्वदूर गोल्डन जॅकल म्हणजेच सोनेरी कोल्हा ही एकमेव प्रजात आढळते. कोल्ह्याचं लांडग्याशी बरंच साधर्म्य असलं तरी लांडगा अधिक उमदा दिसतो. कोल्ह्याचा रंग तपकिरी काळसर असतो. हा रंग भोवतालच्या भौगोलिक व हवामानाच्या परिस्थितीनुसार बदलतो. कोल्ह्याचे खांदे आणि पायाचा रंग काळा, पांढरा व पुसट पिवळसर असा मिश्रित असतो. हा प्राणी समूहाने किंवा एकटा राहतो. समूहाने राहत असला तरी तो शिकार किंवा अन्नग्रहण मात्र समूहाने करत नाही. तो निशाचर जीवन जगतो. त्याच्या शेपटीखालच्या गंधग्रंथीतून वाहणाऱ्या स्त्रावामुळे त्याच्या अंगाला उग्र दर्प येतो. हाच दर्प आपल्या शिकारीवर घासून ही शिकार आपली असल्याचे संकेत तो इतर कोल्ह्यांना देतो. भारताच्या भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे 19% क्षेत्रावर पसरलेल्या जंगलांमध्ये कोल्ह्यांचा अधिवास आहे. कोरड्या शुष्क परिस्थितीमध्ये अधिवास करण्याची क्षमता कोल्ह्यांमध्ये विकसित झाली आहे. शिवाय सर्वभक्षी आहार पद्धतीमुळे कोल्हे हे अर्धशुष्क वातावरणापासून जंगल, कांदळवन, कृषी, ग्रामीण आणि शहरी वस्तीपर्यंत विविध प्रकारच्या अधिवासांमध्ये राहू शकतात. अशा सर्वदूर आढळणाऱ्या या प्राण्याचा कांदळवनामधील अधिवास मात्र अधिक रंजक आहे. कांदळवनात आढळणारे कोल्हे हे आपल्या परिस्थितीशी स्वतःला ढाळून घेतात. ज्याप्रमाणे कांदळवनात भरती, ओहोटी असे असते त्याचप्रमाणे ते आपलं वावर, बिहेवियर ॲडजस्ट करतात. जसे इतर जंगलात वाघ, बिबट हे अन्न साखळीच्या सर्वप्रथम क्रमांकावर असतात, त्याचप्रमाणे कांदळवनात कोल्हे हे अन्न साखळीच्या सर्वोच्च स्थानावर असतात. मुंबईच्या कांदळवनामधील कोल्ह्यांचा अधिवास हा गेल्या कित्येक वर्षांपासून कुतूहलाचा विषय बनलाय. तितकाच तो दुर्लक्षित देखील आहे. कांदळवनामधून बाहेर पडून भरकटलेल्या किंवा अस्वस्थ अवस्थेतील कोल्ह्यांचा वन्यजीव स्वयंसेवी संस्थांकडून बचाव करण्यात येतो. त्यावेळेस मुंबईकरांना या शहरात कोल्ह्यांचाही अधिवास असल्याची जाणीव होते. या अधिवासाचा अभ्यास करण्याचे काम आता वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया या संस्थेने मँग्रोव्ह फाउंडेशनच्या मदतीने केला. त्यासाठी कांदळवनांमध्ये कॅमेरा ट्रॅप लावून कोल्ह्यांचा अधिवास, हालचाल, स्वभाव या संबंधीची प्राथमिक माहिती घेण्यात आली. कोल्ह्यांच्या खाद्य सवयी जाणून घेण्याकरिता आम्ही त्यांच्या विष्ठेचा अभ्यास केला. त्यात आम्हाला असे कळले की कोल्हे हे खाडीतले खेकडे, मासे तर खातातच, त्याचबरोबर भरतीच्या पाण्याबरोबर येणारे काही कुजलेले पदार्थ सुद्धा खातात.
यामुळे स्कॅव्हेंजर म्हणून त्यांचा या संपूर्ण इकोसिस्टममध्ये एक खूप मोठा इम्पॉर्टंट रोल होत असतो. मुंबईच्या कांदळवनामधील कोल्ह्यांचे माणसांसोबत असणारे अनेक प्रकारचे सहसंबंध या अभ्यास प्रकल्पात टिपण्यात आले. कांदळवनांवर उपजीविकेसाठी अवलंबून असणाऱ्या माणसांसोबत अगदी लपतछपत हा प्राणी या परिसंस्थेत अधिवास करतो. मानवी वस्तीजवळ त्याचा वावर हा अधिक कचरा असणाऱ्या भागांमध्ये दिसतो. ज्याप्रमाणे कांदळवनातील कोल्ह्यांचं खाडीशी नातं आहे, त्याचप्रमाणे या खाडीवर उदरनिर्वाह करणारे मच्छीमार, मिठागृहातील कामगार व इत्यादी लोक यांचंही खाडीशी नातं आहे. यामुळे कोल्हा आणि माणूस यांच्यामध्ये इंटरॅक्शन निर्माण होतात. आम्ही या प्रकल्पादरम्यान लोकांशी संवाद साधले, त्यांचे आणि कोल्ह्यांमधले इंटरॅक्शन जाणून घ्यायला. पण या सर्वामध्ये आम्हाला कोल्हा आणि माणसामधील कमीत कमी नेगेटिव्ह इंटरॅक्शन डॉक्युमेंट झाले. कारण कोल्हा हा खूप लाजाळू व भित्रा प्राणी आहे. तो माणसाला बघता क्षणी पळून जातो. जे इंटरॅक्शन सगळ्यात जास्त डॉक्युमेंट झाले ते होते लोकांनी ऐकलेले कोल्ह्यांचे आवाज. कोल्हे हे सकाळ संध्याकाळ हाऊल करतात, कधी कधी रात्री सुद्धा करतात. हे हाऊलिंग ते एकमेकांशी संवाद साधायला करतात. हीच एक इंटरॅक्शन सगळ्यात जास्त डॉक्युमेंट झाली. या व्यतिरिक्त नेगेटिव्ह इंटरॅक्शन्स या कोल्ह्या आणि माणसामध्ये एकदम म्हणजे कमी आहे. कांदळवनाबरोबर राज्याच्या किनाऱ्यांवरही कोल्ह्यांचा वावर पाहायला मिळतो. खास करून कासव विणीच्या हंगामात हा वावर अधिक असल्याचं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलंय. कासवांच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या हॅचरीची जाळी तोडून कोल्हे हे त्यातील अंडी खात असल्याचं निरीक्षण संशोधकांनी टिपलंय. कोल्हा हा समुद्री कासवांचा एक नॅचरल प्रिडेटर आहे आणि तो अतिशय हुशार प्राणी आहे. त्याची हुशारी आम्हाला आमच्या कॅमेरा ट्रॅप स्टडीमध्ये दिसून आली. तर कोल्हा काय करतो, एकत्र सर्वसाधारण 100 अंडी असतात, जे अधिक अंडी असतात. तर कोल्हा कासवांची एकदम अंडी न खाता ती घेऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन खड्डा खणून पुरून ठेवतात, म्हणजे नंतर त्यांना ते खाता येईल या अनुषंगाने. सो तो आम्हाला त्यांचा स्वभाव विशिष्ट आम्हाला आमच्या अभ्यासामध्ये जाणून दिसलं. कोल्हे हे भारतातील सर्वदूर प्रदेशात आढळत असले तरी आता अनेक अधिवासांमधील त्यांची संख्या कमी होताना दिसते. अधिवास नष्टता हे त्यामागील प्रमुख कारण आहे. शिवाय संशोधनाच्या दृष्टीने देखील हा प्राणी अजूनही पिछाडीवरच आहे.